प्रेम एक असं गुढगुठाड जे अनेकदा माणसाच्या जीवनाला सुंदर बनवतं, तर काही वेळा त्याच प्रेमाचं रूप विकृत, स्वार्थी आणि विनाशकारी होतं। नागपूरच्या जरीपटका भागात घडलेली ही घटना मानवी स्वभावाच्या काळ्या बाजूचा नमुना आहे। एका कुटुंबाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत एका व्यक्तीनं आई आणि मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं। त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवत ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। ही कथा केवळ गुन्हेगारी घटना नाही, तर सामाजिक मूल्यांच्या ऱ्हासाची भीषण कहाणी आहे। महिलेला ब्लॅकमेल होत असताना तिने तक्रार का केली नाही? मुलीने अत्याचाराची माहिती आधी पोलिसांना का दिली नाही? आरोपीनं इतक्या वर्षात अश्लील व्हिडिओ कसे बनवले हे महिलेला का कळालं नाही? जाणून घेऊयात आजच्या जरा हटके स्टोरीमध्ये। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात जरा हटके। एका गरीब कुटुंबात राहत असलेली महिला, तिच्या जीवनात आलेली एक व्यक्ती, तिच्या दुःखात आधार देणारा तोच व्यक्ती तिचा सर्वात मोठा शत्रू कधी बनला हे तिला कळलेच नाही। महिलेच्या आयुष्यात पतीच्या व्यसनामुळे दुःखाचे सावट होते। नागपूरमध्ये जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे। या घटनेनं नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे। पती दारूच्या आहारी गेल्यानं पत्नीने एका ड्रायव्हरशी प्रेम संबंध जुळवले, त्यातून त्याचे घरी येणे जाणे सुरू झाले। मुलगी वयात येताच तिचाही त्याच्यावर जीव जडला। याचाच फायदा घेत त्याने तिच्याशी प्रेमाचे नाटक करीत आपल्या जाळ्यात ओढले। त्यातून आई आणि मुलीचे व्हिडिओ तयार करीत चक्क व्हायरल केले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला 2 मुलींसह जरीपटका परिसरात राहते। तिचे ड्रायव्हरवर असलेल्या 42 वर्षीय व्यक्तीशी 12 वर्षापूर्वी प्रेम संबंध जुळले। त्यातून दोघेही एकमेकांशी भेटायचे। अधूनमधून रमेश त्यांच्या घरी यायचा। त्यावेळी मुलगी लहान असल्याने तो त्यांच्याशीही बोलायचा। मुली मोठ्या झाल्या। महिलेच्या मोठ्या मुलीचेही या व्यक्तीवर प्रेम जडले। याचाच फायदा घेत त्यानेही तिच्याशी लगट करण्याची सुरुवात केली। महिला घरी नसल्यावर तो घरी यायचा। याशिवाय तिच्याशी व्हिडिओ चॅट करीत तिचे अश्लील व्हिडिओही बनवायचा। केवळ तिचेच नव्हे तर तिच्या आईचेही त्याने अनेक व्हिडिओ तयार केले। त्यातून त्याने त्याच्यावर अनेकदा अत्याचारही केला। काही दिवसापूर्वी या व्यक्तीनं मुलीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकल्यानं मुलीसोबतच्या प्रेमाचं बिंग फुटलं। महिलेला ही बाब कळताच तिने याबाबत मुलीला विचारणा केली, मात्र महिलेचे त्याच्याशी संबंधाची माहिती मुलीला झाल्यानं तिने आईला प्रतिप्रश्न केला। त्यावर तिने मुलीच्या व्हिडिओवरून तो ब्लॅकमेल करीत असल्याची बतावणी केली। ही बाब लहान बहिणीला माहिती झाली। त्यावरून महिलेने जरीपटका पोलिसांकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची चौकशी करीत गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे। खरंच प्रेमाच्या आड लपलेली ही वासना किती काळ लपून राहू शकते? आईने जर वेळीच कठोर निर्णय घेतला असता तर ही परिस्थिती टळू शकली असती का? मुलीच्या मौनामागे भीती होती की आईची फसवणूक? उत्तर शोधायची आहेत, पण सत्य सगळ्यांनाच धक्का देणारा आहे। बाकी तुम्हाला तर माहीतच आहे, आपला विषय जरा हटके असतो। पुन्हा भेटू अशाच नवीन जरा हटके विषयासह। तुमचं मत कमेंट करा, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।